नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी-एल-एड त्यालाच डी-एड देखील म्हटलं जातं. तर या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सर्वात प्रथम मुदत 26 तारखेपर्यंत होती. आता पुन्हा नव्याने याच्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे. नोटीस देखील तुम्ही पाहू शकता. तर 1 जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, कागदपत्र अपलोड करण्यासाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे आणि पुढचं शेड्यूल देखील बदललेलं आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. साधारणतः ऑनलाईन अर्जासाठी 1 जूनपर्यंत मुदत आहे आणि 2 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची तात्पुरती म्हणजे त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हटलं जातं. 8 तारखेला विद्यार्थ्यांना पोर्टलवरती एकत्रित पाहता येईल. याच्या संदर्भात जर का आक्षेप असतील, माहिती चुकीची आलेली असेल, तर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी 1च दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे. म्हणजेच 8 तारखेला 8 जूनच्या रोजी. त्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 10 तारखेला म्हणजे 10 जूनला पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. आपण देखील या संदर्भात माहिती देणार आहोत आणि त्याच्यानंतर जे कॉलेजमध्ये ॲक्च्युअल प्रवेश घ्यायचे आहे, तुम्ही दिलेले कॉलेजेस अलॉकेट झालेले आहेत की नाही ते तुम्हाला 11 जूनला कळणार आहे. 11 जून हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण का फॉर्म भरल्यानंतर कॉलेज कधी कळणार तर याची तारीख आहे 11 जून. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पाहू शकता की 11 जून ते 15 तारखेपर्यंत मुदत दिली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या जागा प्रत्येक कॉलेजनुसार शिल्लक राहतील त्यासाठी दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन देण्यासाठी ज्यांना कॉलेजेस बदलायचे आहेत ते बदल करू शकतात. ज्यांना बदल करायचे नाही आहेत ते जसे आहेत तसे जुने विकल्प म्हणजेच ऑप्शन ठेवून पुढच्या राऊंडसाठी 16 तारखेपासून जो सुरू होणार आहे त्यासाठी जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो राऊंड आहे त्याची जी यादी आहे, कॉलेजेस लागलेत की नाही हे 18 तारखेला तुम्हाला कळेल आणि त्यानंतर दुसऱ्या कॅप राऊंडमधला प्रवेश 18 ते 22 जूनपर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा राऊंड आहे. उर्वरित जागांसाठी ऑप्शन भरायचे असेल तर भरू शकता, नाहीतर जुने देखील कॉलेजेस ठेवू शकता. 23 तारखेपासून होणार आहे. याचं शेड्यूल देखील पुन्हा वेगळं प्रसिद्ध होईल आणि कॅप राऊंड तिसरा जो आहे कॉलेजेस तुम्हाला तिसऱ्याचे 25 तारखेला कळणार आहेत. आणि शेवटची जी फेरी आहे तिची ॲडमिशन प्रोसेस 25 तारखेपासून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. तर अशा प्रकारे हे नवं वेळापत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर डी-एल-एड म्हणजेच डी-एड प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ देखील आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्व योजना आणि ॲडमिशन प्रोसेससाठी स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.